खरोखरच एक शेतकऱ्याचं दुर्दैव आहे। 55 दिवस झालेत आंदोलन चालू असताना सुद्धा यांना न्याय या ठिकाणी मिळत नाही। नेत्याने कधी उपोषण केलं दिसलं का? मागून एका नेता इथं उपोषण येऊन बसलेला दिसला का? शेतकऱ्याचं काय उपोषण येऊन बसायचं काम पडते। खरोखरच एक शेतकऱ्याचं दुर्दैव आहे की 55 दिवस झालेत आंदोलन चालू असताना सुद्धा यांना न्याय या ठिकाणी मिळत नाही। या ठिकाणी मला हे सांगायचं आहे, नांदेड समृद्धी महामार्ग जो चालू आहे याच्यात शेतकऱ्याची जमीन आहे, मोठमोठ्या नेत्याच्या जमिनी आहे। नेत्याने कधी उपोषण केलं दिसलं का? मागून एका नेता इथं उपोषण येऊन बसलेला दिसला का? मग शेतकऱ्याचं काय उपोषण येऊन बसायचं काम पडते। नेत्याच्या जमिनीचं मूल्यांकन त्यांच्या घरपोच त्यांना मिळालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना आवाज उठवायची गरज नाही। आणि हे अधिकारीसुद्धा या ठिकाणी जे नेते आहेत, मोठमोठे नेते या नांदेड समृद्धी महामार्गात आहे, त्यांच्या मूल्यांकन शेतकऱ्याच्या 3 पट जास्त या ठिकाणी केलेलं आहे। मग शेतकऱ्याला न्याय काऊन नाही? शेतकऱ्याला कोणी न्याय द्यायला पाहिजे। मग या ठिकाणी कलेक्टर का झोपलेत का? ADM का झोपलेत का? हे कलेक्टरकडे ADMकडे हे सर्व शेतकरी न्याय मागतात, यांना न्याय देणार कोण? 55 दिवस झाले आज या आंदोलनाला, तरीसुद्धा या आंदोलनाचा कोणी आवाज उठवायला तयार नाही, शेतकऱ्याकडून लक्ष द्यायला तयार नाही। शेतकऱ्याकडे लक्ष देणार केव्हा? कोणी आत्महत्या केल्यावर केव्हा देणार लक्ष शेतकऱ्याकडे सरकार? मला असं वाटतं या सरकारने या शेतकऱ्याकडे या ठिकाणी या आंदोलनाला लक्ष देऊन यांच्या जमिनीचा मोबदला कसा देता येईल याच्या अगोदर समृद्धी महामार्ग झाला, यांना मूल्यांकन भेटलं, त्यांना ते शेतकरी सुखी झाले। मग हे शेतकरीसुद्धा यांनासुद्धा यांचा मोबदला मिळाला पाहिजे, अशी सर्व शेतकऱ्याची व आमची आशा आहे।